सर्व पालक आणि विद्यार्थी यांना नमस्कार. मित्रांनो, 2021-22 या वर्षाकरता RT अंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आज पोर्टलला नोटिफिकेशन आलेले आहे आणि दिनांक 3 मार्च 2021 रोजी दुपारी 3 वाजेपासून ते 21 मार्च 2021 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पोर्टलवर RT अंतर्गत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी पालकांनी प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. मित्रांनो, याआधीही माझे RT संदर्भात काही व्हिडिओ अपलोड आहेत चॅनलला. प्रवेश अर्ज कसा भरावा, यावर्षी काही बदल झाले असतील तर त्याचे अपडेट लवकरच मिळतील. या संदर्भात काही पालकांच्या समस्या असतात, वारंवार फोन येतात किंवा मेसेज येतात. तर आज आपण थोडीशी काय काय कागदपत्र लागतील किंवा ते कागदपत्र कशी जमून ठेवावी याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. तर चला बघूया. सर्वप्रथम आपण सूचना आणि नेमके कागदपत्र काय काय लागणार आहेत ते बघणार आहोत. RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2021-22 साठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील ते या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेले आहे. RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचीच असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. म्हणजे काय मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला वाटतं की आपल्याला कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही आहे. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर काही वेळेस डॉक्युमेंट चेंज होतात. उदाहरणार्थ घराचा पत्ता बदलला असेल किंवा इतर काही बदल झाला असेल तर हे डॉक्युमेंट चालत नाहीत. आता बघा, यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय लागतात. पहिला, रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा हा सर्व प्रवेशपात्र बालकांकरता लागतो. यामध्ये रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज टेलिफोन बिल, त्यात पाणीपट्टी बिल, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, गॅस बुक, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कुठलाही एक रहिवासाचा पुरावा लागतो. आता ही जर कागदपत्रे नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडे करारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, रेशन कार्ड नसेल, ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, पाणीपट्टी, वीज बिल, त्यामध्ये गॅस बुक, बँक पासबुक यापैकी काही नसेल तरच आपल्याला भाडे करारनामा, म्हणजे जर भाड्याने घरात राहत असाल तर तो करारनामा लागतो. आता जात प्रवर्गातील असल्यास प्रमाणपत्र. या ठिकाणी वंचित घटकातील असल्यास तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र हे लागतं. जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येत नाही. म्हणजे परराज्यातील विद्यार्थ्यांना आपल्याला जनरलमधूनच फॉर्म भरावा लागणार आहे. दिव्यांग, HIV बाधित, प्रभावित असल्यास लागणारी कागदपत्रे. या ठिकाणी 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र लागते. उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागते. हा दाखला हा ऑनलाईनच असावा लागतो. म्हणजेच आपण जेव्हा फॉर्म भरतो त्याच वेळेस हा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरताना या उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोडचे अंक आपल्याला अर्जात टाकावे लागतात. त्याशिवाय फॉर्म भरला जात नाही. म्हणून उत्पन्नाचा दाखला हा आधीच काढावा लागतो. बऱ्याच लोकांची गैरसमज होतो की आपल्याला डॉक्युमेंट नंतर द्यायचे म्हणून उत्पन्नाचा दाखला नंतर काढू, पण तसे चालत नाही. जन्माचा दाखला हा सर्व मुलांसाठी आवश्यक आहे. त्याच्यात ग्रामपंचायतचा दाखला, नगरपालिकेचा चालेल, मनपाचा चालेल, NM रजिस्टरमधील सुद्धा चालेल, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला पण चालेल, किंवा ते नसेल तर आईवडिलांनी केलेले प्रतिज्ञापत्राद्वारेचे स्वयंनिवेदनसुद्धा चालते. नंतर पुढचं आहे घटस्फोटित महिला असल्यास लागणारी कागदपत्रे. त्याचा न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेच्या बालकाचा आईचा रहिवासी पुरावा, वंचित घटकातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला.
न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणात महिला असल्यास लागणारी कागदपत्र: घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा आणि वंचित घटकातील असेल तर बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. विधवा असल्यास पतीचे मृत्यूपत्र लागते. विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागतो. घटकातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. एकल पालकत्व सिंगल पॅरेंट: आई किंवा वडील यापैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे ग्राह्य धरावी लागतील. ते वरचीच जशी आहे तशी. अनाथ बालक असल्यास अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात राहत असेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्याचे हमीपत्र आवश्यक राहील. बघा, या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. यानंतर आपण अजून काही जे प्रश्न उपस्थित होतात, वारंवार निर्माण होणारे प्रश्न, ते आपण कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण थोडक्यात बघून घेऊ. बघा, या ठिकाणी RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2021-22साठी वारंवार विचारण्यात येणारे किंवा निर्माण होणारे प्रश्न काय आहेत? ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके प्राप्त आहेत हा प्रश्न वारंवार विचारला जातो. दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹1 लाखापर्यंत आहे अशा बालके वंचित गटांतर्गत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके. वंचित गटांमध्ये आणि दुर्बल गटांमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, HIV बाधित, HIV प्रभावित बालके यांचा समावेश आहे. दुर्बल गटांमध्ये ज्या बालकांचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश आहे. SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल म्हणजेच 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटांमधून प्रवेश अर्ज भरता येईल. बघा, या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे मार्गदर्शन केलेलं आहे. हे मार्गदर्शन आपल्याला RTच्या ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा पाहता येतं. कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? माध्यम व बोर्ड: सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या, राज्यमंडळ, CBSE, ICSE, IB सह विनाअनुदानित, कायमी अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे, मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा आणि अल्पसंख्याक शाळा वगळून या ठिकाणी या सर्व शाळा ह्या आपल्याला प्रवेशासाठी पात्र आहेत. पालकांना अर्ज केव्हा करता येईल? आता बघा, 21-22 या शैक्षणिक वर्षासाठी पालकांना 3 मार्च ते 21 मार्च या काळामध्ये अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. पालकांना 21-22 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल? बघा, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पालकांना 21-22 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे. म्हणजे एकदा त्या मुलाचा आधार नंबर टाकून आपण आधार आणि जन्मतारीख टाकून एकदा प्रवेश अर्ज भरला तर पुन्हा आपण कुठेही तो अर्ज पुन्हा भरू शकत नाही. अर्ज कुठून भरावा लागेल? मदत केंद्रावर किंवा जेथे इंटरनेट सुविधा आहे, संगणक, प्रिंटर उपलब्ध असेल तेथून भरावा. म्हणजेच हा अर्ज आपण घरीही भरू शकतो. इंटरनेट सुविधा आवश्यक आहे. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात घ्या की अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना काही कागदपत्रे जवळ असणं आवश्यक आहे. अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहेत तोच रहिवासाचा पुरावा पाहिजे. रहिवासी पुराव्यावरील पत्ता अर्जावर लिहायचा आहे. बालकाचे जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक आहे. बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या वडिलांचा उत्पन्नाचा दाखला आर्थिक वर्ष 2021 सदरच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोड नंबर ऑनलाईन अर्जावर भरल्याशिवाय अर्ज पूर्ण करता येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजेच तो बारकोड नंबर तिथे ऑनलाईन अर्जावर टाकावा लागतो. तसेच लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे? सदरचा अर्ज rte25admission.maharashtra.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरायचा आहे. हा आपण घरीही भरू शकतो. शैक्षणिक वर्ष सन 2021 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध असून वरील संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर जाऊन आपण भरू शकतो. पालक किती शाळा व कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतात? ऑनलाईन माहिती भरत असताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय निवडता येतील. तसेच उपलब्ध सर्व माध्यमातून शाळेचे माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना राहील. म्हणजे इथे ICSE, CBSE किंवा आपण मराठी माध्यम तसेच इंग्रजी माध्यम कोणतीही शाळा निवडू शकतो. शाळेपासून किती किलोमीटर अंतरातील रहिवासी अर्ज करू शकतात? पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल. मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमतेइतकी बालके उपलब्ध न झाल्यास 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकास करावा लागेल. अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. दिव्यांग बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे त्यांचं 40% सर्टिफिकेट पाहिजे. त्याच पद्धतीने जे जन्माचं प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा हे सर्व कागदपत्र आवश्यक आहेत. घटस्फोटित महिलांसाठी आपण बघितलेला आहे न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचं उत्पन्नाचा दाखला हे आपल्याला लागणार आहे. आपण हे न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकासाठी आवश्यक कागदपत्रे, पुन्हा तेच घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, तसेच आईचा उत्पन्नाचा दाखला व दुर्बल घटकातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र हे आवश्यक आहेत. विधवा महिलेच्या बालकांसाठी सुद्धा पतीचे मृत्यूपत्र, आईचा रहिवासी पुरावा, वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र आणि दुर्बल घटकातील असल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. अनाथ बालकांसाठी अनाथालयातील कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर अनाथालयात राहत नसेल तर जे सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. पालकांनी ऑनलाईन प्रवेश भरताना सिंगल पॅरेंटचा पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. खुला प्रवर्ग, अल्पसंख्याक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग यांना प्रवेशासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत? जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल हे सर्व यापैकी एक कुठलाही, रहिवासी दाखला आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला ही आवश्यक आहेत. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे? उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला ज्या ठिकाणचे वास्तव्य आहे त्या जिल्ह्यातील असावा. जन्माचा दाखला कोणता पाहिजे? जन्माच्या दाखल्यामध्ये आपल्याला वयाचा पुरावा, मग तो ग्रामपंचायतमधील नोंद असेल, मनपामधली नोंद असेल, जन्माचा दाखला असेल, अंगणवाडी अभिलेखे असतील किंवा स्वतःच्या पित्याचे किंवा आईचे असलेले प्रतिज्ञापत्रसुद्धा ग्राह्य धरण्यात येते. जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? सक्षम प्राधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेला जातविषयक पुरावा ग्राह्य धरावा. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? उत्पन्नाचा दाखला आर्थिक वर्ष 20-21चा पाहिजे. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दर्जाच्याच महसूल अधिकाऱ्याने दिलेला असावा. गुगलच्या नकाशात रहिवासाचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी? बघा, आपल्या स्वतःचे घराचे स्थान निश्चित करताना रहिवासी पुरावावरील पत्ता पाहूनच नकाशात स्थान निश्चित करावे. आता गुगल मॅपवर अचूक नोंद करण्यासाठी इतर साधनांची मदत घेता येईल का? तर घरांचे व शाळांचे अचूक लॅटिट्यूड व लॉंगिट्यूड म्हणजेच अक्षांश व रेखांश मोजण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर काही ॲप्स आहेत. हे जे दिलेले ॲप आहेत माय करंट लोकेशन, सी लेवल, ॲड्रेस टूल, यापैकी कुठलेही एक आपल्याला ॲप वापरता येऊ शकते. शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी? हे खूप महत्त्वाचं आहे. शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो. म्हणून शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपल्या बालकाचा प्रवेश व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या घराच्या एकदम नजीक जी शाळा असेल तिचा पहिला प्रेफरन्स टाकावा ही विनंती. प्रवेशाची कार्यपद्धती. शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील. शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्व प्राप्त अर्जदारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही कशी कळणार? याबाबत पालकांना अर्ज नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे सूचित केले जाईल. त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. परंतु पालकांनी फक्त SMSवरच अवलंबून राहू नये. RTE पोर्टलवर ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहत राहावी. प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल? लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMSद्वारे सूचित केले जाईल. परंतु फक्त SMSवर अवलंबून न राहता पुन्हा ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहून घ्यावी. निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा? प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर RTE पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी. लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी आणि हमीपत्र या टॅबवर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. अलॉटमेंट लेटरवर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर, हमीपत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी. निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरीद्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल. RTE अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल? तसा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्यांना पडताळणी समितीकडून रिसीट दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही हे कळेल. RTE 25 अंतर्गत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर बदली किंवा अन्य कारणाने RTEमध्ये शाळा बदलून मिळेल का? तर हे बघा, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एकदा प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळणार नाही. आणि महत्त्वाची टीप आहे, RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचीच असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. या ठिकाणी आपण जवळपास सर्व प्रश्न जे कायम उपस्थित होतात या प्रश्नांबाबत चर्चा केलेली आहे. व्हिडिओ नक्कीच थोडासा मोठा झालेला आहे. मित्रांनो, नवीन अपडेट घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब